राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या नावाची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये घोषणा करण्यात आली आहे। या वेळेला जनतेच्या समस्यांसाठी आवाज उठवणार असल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। तसंच जनतेच्या प्रश्नांसाठी रात्रंदिवस काम करणार असल्याचं शिंदे म्हणाले। या काळामध्ये पक्ष संघटना वाढवत असताना ही पक्ष संघटना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवेलच, पण परत एकदा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आणण्यासाठी मी दिवस रात्र कष्ट करेल अशा प्रकारची निश्चितपणाने आपल्याला ग्वाही देतो। आणि त्याचबरोबर पक्षामध्ये अनेक दिग्गज नेते या पक्षाच्या कामासाठी अध्यक्षपदासाठी पात्र असताना सुद्धा मला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी 100% करेल। सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या प्रश्नासाठी शासनाच्या आणि सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आता आहेत, त्याच्या विरोधात आवाज तर उठवेल, वेळ पडली तर रस्त्यावर उतरून या सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या जनतेची जागृती करेल अशा प्रकारची ग्वाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देऊ इच्छितो। तर शशिकांत शिंदेंच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून। माथाडी कामगार ते माथाडी नेता अशी राजकीय कारकीर्द राहिली आहे। 1999 मध्ये जावळी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले। 2009-2014 मध्ये कोरेगाव मतदारसंघातून विधानसभेवर आले। राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद भूषवलं। 2019 मध्ये शिवसेनेच्या महेश शिंदेंकडून पराभव पत्करावा लागला। 2024 लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंकडून पराभव झाला। 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये महेश शिंदेंकडून निसटता पराभव झाला। सध्या विधान परिषदेचे सदस्य म्हणून ते काम बघतायत। शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांना खूप मोठा अनुभव आहे, माथाडी कार्यकर्ता म्हणून, त्याच्याचबरोबर माथाडी कुटुंबामध्ये एक जन्म घेतलेला सामान्य नागरिक म्हणून त्यांनी आजपर्यंत संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात केलेला आहे। विधान परिषदेचे आमदार, नंतर विधानसभेचे आमदार, विविध पदाधिकारी म्हणून पक्षासाठी सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांनी काम केलेलं आहे।